भावना अजून खोलवर जात होत्या. रात्रीच्या शांततेतला तो एक फोन कॉल नात्यांना नवीन धडधड देऊन गेला होता. लाज, ओढ आणि हक्क यांचा गोंधळ सुरू झाला होता. एका बाजूला नवरा बायको मधला राग, ताण आणि न बोललेलं आकर्षण पुन्हा डोकं वर काढत होतं. तर दुसऱ्या बाजूला नकळत वाढलेली जवळीक मनाला अस्वस्थ करून जात होती. शब्द कमी होते, पण नजरा, स्पर्श आणि मौन खूप काही सांगत होतं. हॅलो. हॅलो आज्ञा, मी तुमच्या घराबाहेरच्या कॉर्नरवर आहे. थोडा वेळ येतेस का ग प्लीज? अरे ये, काही लाज लज्जा आबरू शरम आहे की नाही तुला? भर रात्री आमच्या घरच्या मुलीला पळवून न्यायचा विचार करतोयस? तपस्या, तू तू फोन उचललायस? हो, आणि बरं झालं उचलला, नाहीतर तुझी ही कारस्थानं मला कधी कळलीच नसती. व्हॉट कारस्थान? लग्नाची बायको आहे ती माझी. मी तिला नाही भेटणार तर मग काय शेजारणीला जाऊन भेटू का? पण ज्या हक्काने आपल्याला त्याने बायको म्हटलं ते ऐकून आज्ञाच्या पोटात मात्र फुलपाखरांनी बागडायला सुरुवात केली होती. तपस्याने सुद्धा आज्ञाकडे बघून डोळा मारला. तशी आज्ञा जास्तच लाजली. भेटायचं तर मग घरी यायचं ना डायरेक्ट. असं चोरासारखं बाहेर काय बोलवतोयस तिला? तपस्या, रात्रीचे 11 वाजतायत. आता या वेळेला मी घरी आलो तर बरं नाही वाटणार ते. अच्छा, तुला बरं नाही वाटणार म्हणून काय आम्ही आमच्या घरातली मुलगी रात्री 11 वाजता घराबाहेर पाठवायची का? काय आमच्या घरातली मुलगी लावलेस ग? सांगितलं ना, बायको आहे ती माझी. तेव्हा चुपचाप फोन तिच्याकडे दे, मी तिच्याशीच बोलतो. बर बाबा, हे घे, बोल तुझ्या बायको सोबत. तपस्याने आज्ञाकडे बघून इशारा केला तशी ती मात्र घाबरली. वहिनी, जाते मी, तुम्ही बोला निवांत. आणि हो, लॉंग ड्राईव्हला जायचं असेल तर जाऊ शकता. फक्त तुझ्या नवऱ्याला सांग की सेफली तुला घरी आणून सोड, नाहीतर माझा नवरा मला कच्च खाईल. बाय. तपस्या तिथून निघून गेली. तसा आज्ञाने छातीवर हात ठेवून सुस्कारा सोडला. फोन स्पीकरवरून काढून कानाला लावला. हॅलो. बाहेर येतेस का? आले. आय एम वेटिंग. त्याने फोन कट केला. इकडे तिने सुद्धा कानाचा फोन खाली घेतला आणि स्वतःशीच लाजली. सध्या तिच्यासोबत जे काही घडत होतं ते तिच्यासाठी एखाद्या सुंदर स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. जो मुलगा तिच्याकडे कधी चुकूनही बघत नव्हता, तिच्या जवळ येत नव्हता, तोचाच इतक्या रात्री तिला भेटायला आला होता. म्हणजे त्याला सुद्धा आपल्याबद्दल काहीतरी नक्कीच फील होतंय. ही तर तिच्यासाठी एक कन्फर्म हिंट होती. ती तशीच पळत रूम मध्ये गेली. आरशात स्वतःला पाहिलं. अस्ताव्यस्त झालेले केस ठीक केले.
ड्रॉवर मधून लिपस्टिक काढून ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावली. रंगाने आधीचीच गोरी असल्यामुळे मेकअपची तिला फारशी गरज पडत नसे. आरशात स्वतःला बघून तिने एक छानशी स्माइल दिली. तशीच पळत बाहेर आली. बाहेर येऊपर्यंत तिला अक्षरशः धाप लागली होती. मॅडम, इतक्या रात्री तुम्ही एकट्या बाहेर का जाताय? एकटी जात नाहीये मी. शौर्य आहेत बाहेर. मी येतेच थोड्या वेळात. वॉचमॅनने अडवून सुद्धा ती तशीच पळत कॉर्नरच्या दिशेने निघाली. वॉचमॅन सुद्धा तिच्या पाठोपाठ बाहेर आला. घरातल्या माणसांची सेफ्टी ही त्याची जबाबदारी होती. पण त्याने जसं शौर्याला गाडीला टेकून उभं असल्याचं पाहिलं तसा तो निश्चिंत झाला आणि पुन्हा आत निघून गेला. शौर्याला बघून आज्ञाचे सुद्धा हार्टबीट्स फास्ट झाले. त्याने ब्लू जीन्सवर व्हाईट टी शर्ट घातला होता. त्याच्या कसलेल्या बॉडीवर तो पेहराव जरा जास्त शोभून दिसत होता. त्याला सुद्धा समोरून ती येताना दिसली तसा तो सावध उभा राहिला. तिला पाहताच एक वेगळंच सुकून त्याच्या मनाला मिळाला होता. इकडे तपस्या रूम मध्ये आली तर सम्राट लॅपटॉप घेऊन बसला होता. निदान तो गेस्ट रूम मध्ये गेला नाहीये हे बघून तिच्या मनाला समाधान मिळालं. अगदी बरोबर बोलतात लोक. लग्नानंतर आधीसारखं प्रेम राहत नाही. आधी नवरे बायकोची किती काळजी करतात, तिला हवं नको ते बघतात. चल आईस्क्रीम खायला जाऊ, चल आपण मूवीला जाऊ, चल आपण शॉपिंगला जाऊ, चल आपण आज लॉंग ड्राईव्हला जाऊ. आणि हेच लग्न झालं की सगळं बंद. लव्ह मॅरेज करा नाहीतर अरेंज मॅरेज करा. लग्नानंतर सगळे मॅरेज सारखेच. प्रेम तर दोघांमध्ये उरत नाही. मुलं तर फक्त जगाला दाखवण्यासाठी काढतात की हे बघा आमच्या प्रेमाची निशाणी आम्ही या जगात आणलीये, जेणेकरून लोकांनी त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करू नये. ती रूम मध्ये आल्या आल्या सरळ सरळ सम्राटला टोमणे मारत होती. त्याने तिचं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. नकारार्थी मान डोलवत सुस्कारा सोडला आणि पुन्हा त्याच्या कामाला लागला. ती तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. त्याचं आपल्याकडे लक्ष नसलं तरी तो आपलं सगळं ऐकतोय हे तिला माहिती होत. ती आरशासमोर जाऊन उभी राहिली. तिने ड्रॉवर मधून मॉइश्चरायझर बाहेर काढलं. तपस्या, आठव बरं जरा ते जुने दिवस. हा, काय एक डायलॉग होते ते. तू फक्त माझी आहेस. तुझ्यावर माझ्या इतकं प्रेम कोणीच करू शकत नाही. तुझ्याकडे कोणी पाहिलं जरी ना तरी मी त्याचे डोळे काढून त्याच्या हातात देईन. कसं जमतं कसं नवऱ्यांना इतकं खोटं बोलायला. आणि अजून काय होतं ते, तू कशीही असलीस तरी तू फक्त माझी आहेस. तू कितीही चुका केल्यास तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. घंटा, फक्त बोलाची कडी आणि बोलाचाच भात. खोटारडे, एक नंबरचे खोटारडे असतात नवरे. मुलगी पटवताना 100 खोटं बोलतील, पण हे जेव्हा प्रेम निभवायची वेळ येते ना तेव्हा मात्र हिटलरचा आत्मा घुसतो यांच्यात. हाताला मॉइश्चरायझर लावत ती एकटीच बडबडत होती. तितक्यात तिचं लक्ष आरशाकडे गेलं आणि आता ती स्तब्ध झाली, कारण तो अगदी पाठीमागेच उभा असलेला दिसला तिला.
त्याला बघताच ती झटकन मागे फिरली. तर तो दोन्ही खिशात हात टाकून नजर रोखत तिच्याकडे बघत होता. आडून आडून टोमणे देण्यापेक्षा जे काही बोलायचंय ते माझ्या तोंडावर बोल ना. तशी ती घाबरून मागे सरकली. पण मागे सरकताच मागच्या ड्रेसिंग टेबलला जाऊन खेटली. आता तिला मागे सरकायलाही जागा राहिली नव्हती. आणि तो मात्र तिच्या अगदी समोर येऊन उभा राहिला होता. मी कशाला कोणाला टोमणे देऊ? मी फक्त माझ्या मनातलं बोलून दाखवत होते. इतकं बोलून ती त्याला क्रॉस करून जाऊ लागली. तितक्यात त्याने हात पकडून तिला थांबवलं. जोरात मागे ओढलं. तशी ती मागे त्याच्या अंगावर ओढली गेली. तिच्या कमरेवर दाब देत त्याने तिला अजून जवळ ओढलं आणि रागातच तिच्याकडे बघू लागला. काय म्हणायचंय तुला? माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालंय? हो, कमी झालंय. अच्छा, बघायचंय का तुला माझं प्रेम? तो तसाच खाली वाकला. त्याने हलकेच तिच्या मानेवर ओठ टेकवत तिच्या कॉलर बोनचा हलकासा चावा घेतला. तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले. त्याचा स्पर्श म्हणजे तिच्यासाठी स्वर्ग सुखाची अनुभूती असायची. त्याच्या रोमॅन्स मध्ये कधीच सॉफ्टनेस नसायचा. एक रफनेस असायचा. पण तो रफनेस तिला प्रचंड आवडायचा. तिने एकाच हाताने त्याचा शर्ट चुरगाळला. तसं त्याने हलकेच नजर वर करून तिच्याकडे पाहिलं. आपल्या थोड्याशा स्पर्शाने सुद्धा ती वेडावून जाते याची त्याला चांगलीच कल्पना होती. त्याने तिच्या कॉलर बोनवर असलेले ओठ थोडेसे घट्ट रुतवले. तसे तिने डोळे अजून घट्ट मिटून घेतले. पुन्हा एकदा तो हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ आला. तशी तिच्या श्वासांची गती वाढली. तिच्या कमरेवर असलेला हात तसाच सरकवत त्याने तिच्या पाठीवर आणला. तसा तिचा घसाच कोरडा पडला. तो आता आपल्याला किस करणार हे ती गृहीतच धरून चालली होती. तशी तिने स्वतःच्या मनाची तयारी सुद्धा केली होती. त्याने त्याचा हात तिच्या कानाजवळ ठेवला. हाताचा अंगठा तिच्या गालावर रब करायला सुरुवात केली. त्याची ती स्टाईल सुद्धा तिला चांगलीच माहिती झाली होती. तिने तिचे ओठ हलकेच विलग केले आणि तिची ही कृती म्हणजे त्याच्यासाठी मूकसंमती असायची. हात तिच्या गालावर ठेवत तो हळूहळू तिच्या ओठांजवळ जाऊ लागला. तिचे डोळे बंद असले तरी त्याचं ते जवळ येणं ती फील करू शकत होती. त्याचे श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवायला सुरुवात झाली होती. तो अगदी तिच्या ओठांपर्यंत येऊन पोहोचला होता. तिचे डोळे बंद होते, पण तिच्या चेहऱ्यावरची अधीरता आणि एक्साइटमेंट तो बघू शकत होता. त्याच्यासाठी वेडी होती ती आणि तो सुद्धा तिच्यासाठी तितकाच वेडा होता. त्याने तिच्या गालावरचा हात किंचित दाबला, पण किस न करता तो तसाच लगेच बाजूला झाला. त्याचा स्पर्श झाला नाही. तसं काही वेळातच तिने डोळे उघडले, पण तोपर्यंत तो तिच्यापासून बाजूला सुद्धा झाला होता. सम्राट, वेडे आहात का?
त्याने खांदे उडवले आणि तिला क्रॉस करून पुन्हा त्याच्या लॅपटॉपकडे जायला निघाला. पण त्याआधीच तिने त्याचा हात पकडून त्याला थांबवलं. तुम्ही मला असं इग्नोर नाही करू शकत. तू अजून या सम्राटला नीट ओळखलं नाहीयेस. मीच तपस्या राऊत. मी एकदा ठरवलं ना, तर मी काहीही करू शकतो. त्याने तिच्या हातून स्वतःचा हात सोडवून घेतला. टेबलवर ठेवलेला लॅपटॉप उचलला आणि तसाच रूम मधून बाहेर निघून गेला. तसा तिने रागातच जागेवर पाय आपटला. हाय. हाय. सॉरी, मी तुला इतक्या रात्री बाहेर बोलवलं. इट्स ओके. थोडा वेळ असाच शांततेत निघून गेला. अम, ते तुम्ही बोलवलं कशासाठी होतं पण? हां, ते मला आईस्क्रीम खावंसं वाटत होतं. म्हणून म्हटलं तुला पण विचारावं. येशील का माझ्यासोबत आईस्क्रीम खायला? तशी ती गोंधळून त्याच्याकडे बघू लागली. त्याला जास्त स्वीट आवडत नव्हतं. खाल्लं तरी तेवढ्या पुरतं खायचा. त्यामुळे त्याच्या अशा वागण्याने ती थोडी अचंबित झाली होती. दुसरीकडे त्याच्याकडे काही ठोस कारण नव्हतं. तो तिथे का आलाय ते सांगण्यासाठी. म्हणून त्याने आईस्क्रीमचा बहाणा केला. ओके, येते मी. तसा त्याने तिच्याकडे बघून उसासा सोडला. आज तो तिची प्रत्येक अदा नोटीस करत होता. त्याची तिच्या चेहऱ्यावरून नजरच हटत नव्हती. बर, चल मग निघूया. त्याने पुढे हो तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. ती आत त्याच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसली. ती बसताच त्याने दरवाजा बंद केला आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला तर खरा, पण त्याने कार स्टार्ट न करता तिच्याकडे पाहिलं. काय झालं? तिच्या या प्रश्नावर तो तिच्याकडे बघतच हळूहळू तिच्या जवळ जाऊ लागला. तशी तिच्या हृदयाची धडधड वाढली. अंगावर काटा आला. श्वासाची गती तर प्रचंड वाढली होती. तो हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ येत होता आणि ती विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती. आज तिला त्याची नजर खूप म्हणजे खूप वेगळी भासली. ना त्याच्या वागण्यात ऑकवर्डनेस होता, ना त्याच्या नजरेत परकेपणा. तो अगदी हक्काने तिच्या जवळ येत होता. त्याने अगदी तिच्या चेहऱ्यासमोर चेहरा आणला. तसे तिने मात्र घाबरून डोळे गच्च मिटून घेतले. दोन्ही हातांच्या मुठी सुद्धा आवळून धरल्या. तिच्या या कृतीकडे बघून तो मात्र हलकेच गालात हसला. अचानक एक आवाज झाला. तसे तिने डोळे उघडले. सीट बेल्ट लावत होतो. तसे तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघण्यासारखे झाले. तिला स्वतःच्याच विचारांची लाज वाटू लागली.
एका क्षणासाठी तिला वाटलं होतं की तो आपल्याला किस करण्यासाठी आपल्या जवळ येतोय. फक्त त्या विचारानेच तिचा चेहरा अगदी लाल झाला होता. निघायचं मग? हम्म. गालात हसतच त्याने कार स्टार्ट केली. आणि आईस्क्रीम खाण्यासाठी म्हणून ते तिथून निघाले. गाडी थोडी पुढे जाताच त्याने FM सुरू केलं. FM वर एकदम रोमॅन्टिक गाणं सुरू झालं. तसं तिने लगेच खिडकीच्या बाहेर पाहिलं. तिच्याकडून आता हे सगळं सहनच होत नव्हतं. खूप मुश्किलीने ती स्वतःला कंट्रोल करत होती. बाहेर पूर्ण शांतता, खिडकीतून येणारा तो गार वारा, सोबतीला आपलं प्रेम आणि त्यात हे असं रोमॅन्टिक गाणं. बिचारी कशी स्वतःला कंट्रोल करत होती फक्त तिलाच माहित होतं. थोड्या वेळानंतर तिने हलकेच तिरपी नजर करून त्याच्याकडे पाहिलं. तर तो समोर बघून शांतपणे गाडी चालवत होता. हवेमुळे त्याचे केस उडत होते. त्याचा एक साइडचा लुक हा खूप मोहक आणि क्यूट होता. माझ्याकडे बघण्यासाठी तुला इतके कष्ट घ्यायची गरज नाहीये. तू डायरेक्ट सुद्धा बघू शकतेस. मी तुझाच नवरा आहे. पण हे ऐकून तिचे डोळे मात्र आश्चर्याने मोठे झाले. तशी तिने लगेच गडबडून त्याच्यावरची नजर हटवली आणि पुन्हा खिडकीच्या बाहेर पाहिलं. तिची ती गडबड बघून तो पुन्हा एकदा गालात हसला. तिने लगेच हात पुढे करत FM बंद करून टाकला. काय ग? काय झालं? इतकं छान गाणं तर सुरू होतं की. नाही, ते काही नाही. ती पुन्हा खिडकी बाहेर बघू लागली. त्याला तिची अवस्था कळत होती. इनफॅक्ट तो तर तिची मजा घेत होता. तिला असं छळायला त्याला जाम मजा वाटत होती. दुसरीकडे बिचारीची अवस्था मात्र खूप वाईट झाली होती. नाधड त्याच्या जवळ जाऊ शकत होती, नाधड त्याच्या शिवाय राहू शकत होती. नमस्कार जत्रा. कसे आहात सगळे? आजच्या आपल्या प्रसिद्ध कमेंट्सच्या सेशन मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. पहिली प्रसिद्ध कमेंट आहे पूजा माने यांची. तपस्या आणि सम्राट मधली टशन खूप छान आहे. बापरे, उर्वशीचं काही खरं नाही. खूप उचक्या लागल्या असतील. शौर्य आणि आज्ञाची ही जोडी खूप सुंदर आहे. खूप खूप धन्यवाद पूजाजी. तुमचं एवढं प्रेम, गोड शब्द आणि पॉझिटिव्ह एनर्जी खरंच आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. अशाच प्रेमळ कमेंट्समुळे अजून छान कंटेंट द्यायची प्रेरणा मिळते. ऑलवेज स्टे कनेक्टेड. नेक्स्ट कमेंट आहे सौ निलिमा भिंगारे यांची. नवरा बायकोचं नातं विश्वासावर टिकतं, पण त्या नात्यात इगो, अहंकार आला की तडा जायला वेळ लागत नाही. तेव्हा दोघांनीही समजून घ्यायला हवं. मनापासून धन्यवाद निलिमाजी. तुमचे हे असे समजूतदार शब्द मनाला नेहमीच खोलवर भिडून जातात. नात्यात गैरसमज, अहंकार येणं स्वाभाविक आहे, पण योग्य वेळी समजून घेणं आणि मोकळेपणाने बोलणं हे सुद्धा त्या नात्याला वाचवून ठेवतं. तुमचे हे प्रगल्भ विचार वाचून खूप छान वाटलं. पुढची कमेंट आहे संजय बिरे यांची.
तपस्याचा हा अवतार चुकीचा आहे. नवरा म्हणून तिने झिडकारलंय त्याला. तुमचं मत नक्कीच समजण्यासारखं आहे. पण तपस्याने सम्राटला झिडकारलं नाही. त्यांच्या नात्यात फक्त काही गैरसमज निर्माण झालेत. कधी कधी माणूस राग, दुखणं किंवा मनातलं न बोललेल्या भावना यांच्यामुळे चुकीचा वाटतो. पण त्यांच्यातलं प्रेम कमी झालं नसतं. तपस्याचं वागणं चुकीचं वाटू शकतं, पण ते अहंकारातून नाही, तर तिच्या स्वाभिमानी मनातून आले. नाती तुटतात ते दुर्लक्ष करण्यामुळे आणि वाचतात ते समजून घेण्यामुळे. अजूनही त्यांच्या नात्यात ती समजूत शिल्लक आहे. नेक्स्ट कमेंट आहे यश घोडेराव यांची. नाईस एपिसोड. खूप खूप धन्यवाद यशजी. तुमचं हे प्रेम आणि सपोर्ट खरंच खूप मोटिवेटिंग आहे. अशाच प्रकारे सोबत राहा आणि पुढचे एपिसोड्स तुम्हाला नक्की आवडतील. त्यामुळे नक्की बघत राहा. शेवटची प्रसिद्ध कमेंट आहे विजय देहाडे यांची. आजचा भाग खूप 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 छान होता ताई. आवाज ऐकायला खूप आवडतो. खूप खूप धन्यवाद विजयजी. इतकं प्रेम मिळालं की कथा अजून खास वाटायला लागते. तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांमुळेच ही कथा जिवंत आहे. असंच प्रेम देत राहा. तुमच्यासाठी पुढे अजून बरीच सरप्राइजेस आहेत. तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. तुमच्या प्रतिक्रियांनी आणि प्रेमानेच ही कथा अजून प्रसिद्ध होते. ज्यांनी खूप वेळ काढून सुंदर कमेंट्स लिहिल्यात, पण आजच्या प्रसिद्ध कमेंट्सच्या सेशनमध्ये त्या वाचून दाखवता आल्या नाहीत, त्यांचं प्रेम अजिबात दुर्लक्षित नाही. प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो, मनात साठवतो. तुमचं हे निस्वार्थ प्रेम आणि विश्वास आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. कथा तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली प्रसिद्धीची फॅमिली आपल्याला अशीच अजून प्रसिद्ध करायची.